पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। देख पा जनकादिक कर्म जात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते झाले। अर्जुनाला भगवान सांगत आहेत कर्माचं महात्म्य काय आहे, कर्माचं फल काय आहे। कर्माची जर उपासना केली, कर्माचं जर साधन केलं तर त्या कर्मरूपी साधनाद्वारे काय फल प्राप्त होणार आहे हे भगवान सांगत असताना जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्यपद तत्वता पावली जगी। हे अर्जुना, स्वधर्मरूपी यज्ञ करून निष्काम स्वधर्माचं आचरण करून काही लोक तत्वता जगी कैवल्यपद पावले। या जगामध्ये कैवल्यपदाची त्यांनी प्राप्ती करून घेतलेली आहे, मोक्षपदाची त्यांनी प्राप्ती करून घेतली, कर्माचं साधन करून मोक्षाची प्राप्ती करून घेतली असं भगवंतांनी सांगितल्यानंतर साहजिकच शंका आली की देवा, स्वधर्माने स्वधर्मरूपी साधन केल्याने कैवल्यपद कसं प्राप्त होईल, स्वधर्मरूपी साधनाने मोक्ष कसा प्राप्त होईल हे मला कळत नाही। अर्जुन म्हणतो देवा, मोक्षाची प्राप्ती करायची असेल तर त्यासाठी ज्ञानाचं साधन करावं लागतं, कारण कर्माच्या साधनाने मोक्षाची प्राप्ती होऊच शकत नाही असा शास्त्राचा सिद्धांत आहे। मोक्ष जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्याला ज्ञान प्राप्त करावं लागतं। ज्ञाने विनयके उपाय करिसी जितुके तिही गुंफसी अधिके रुखी। ज्ञानोबा म्हणतात की या ज्ञानाशिवाय जर दुसरा उपाय तो करायला गेला अर्जुना तर अधिकच या संसारामध्ये मनुष्य गुंतून जातो। ज्ञानाशिवाय इतर शास्त्राने मोक्ष मिळत नाही। ज्ञानादेव तो कैवल्यम इति शास्त्रेषु डिंडिमहा। ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो, ज्ञानेची सौरसू मोक्षाचा तो, असं सगळ्या शास्त्रांचा एक सिद्धांत आहे की मोक्ष प्राप्त व्हायचा करायचा असेल तर त्यासाठी ज्ञान प्राप्त करावं। ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो, कर्माने मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही। त्याचं कारणही आहे, कारण मोक्ष मोक्ष शब्दाचा अर्थ काय नेमका, कधी मोक्ष प्राप्त होतो मनुष्याला हे सांगत असताना शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे अज्ञान निवृत्तीत्वात। मनुष्याच्या ठिकाणी जे अज्ञान आहे त्या अज्ञानाची जर निवृत्ती झाली, अज्ञानाचा जर नाश झाला तर त्या मनुष्याला काय प्राप्त होतो, मोक्ष प्राप्त होतो।
देवाची त्याला प्राप्ती होते, परब्रह्म स्वरूप तो मनुष्य होऊन जातो. परब्रह्म स्वरूप होण्यासाठी काय करावं लागतं, तर अज्ञानाचा नाश झाला पाहिजे. अज्ञानाचा नाश झाला पाहिजे. अज्ञानाचा म्हणजे स्वरूप अज्ञानाचा, आपलं जे स्वरूप आहे त्या स्वरूपावर जे अज्ञान बसलेलं आहे त्या अज्ञानाचा नाश झाला पाहिजे. त्या अज्ञानाचा नाश झाल्यावर मोक्ष आहे. अज्ञानाच्या नाशाशिवाय मोक्ष प्राप्ती नाही. स्वरूपाचा अज्ञान, मी कोण आहे याचं प्रत्येक मनुष्याला अज्ञान आहे. जीवमात्राला अज्ञान आहे, मी कोण आहे. कोणालाच समजत नाही मी कोण आहे. याचा विचार आपण कधीच केला नाही. मी कोण आहे, कोण आहे नेमका मी. मी 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 दिवसभर आपण मी करत राहतो. पण तो नेमका मी कोण आहे. शरीर मी आहे का शरीरातले इंद्रिय मी आहे, इंद्रियाचे धर्म मी आहे का शरीरामध्ये असणारे प्राण ते प्राण मी आहे का आत्मा मी आहे. याच्याविषयी आपला अजून काय झालेलं नाही, निश्चय झालेला नाही. मी कोण आहे याचंच आपल्याला ज्ञान नाही. मी कोण आहे, कोण आहे मी. सर्वसामान्य स्थूल दृष्टीने जर पाहिलं तर आपण देहालाच काय मानतो, मी मानतो. देहालाच मी मानतो. देहाची मी मानिती. मी कोण आहे याच्या बाबतीमध्ये सगळे भ्रांत झालेले आहे. शरीराला आपण मी मानतो आणि शरीराचं जे नाव आहे ते माझं नाव असं आपण धारण करतो. शरीराच्या नावावरून आपलं नाव आपण काय करतो, धारण करतो. शरीराला आपण काय मानत असतो, मी मानत असतो. नेहमी शरीराला मी मानतो असंही काही नाही. शरीरालाच नेहमी मी मानतो असंही काही नाही. कधी कधी मनुष्य त्या शरीरालाच माझं शरीर असं सुद्धा म्हणतो. ज्या शरीराला आपण मी म्हणतो, जर एखाद्या कीर्तनाला शरीर गेलं, शरीर चालत 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 कीर्तनाला गेलं, तर दुसऱ्याला सांगत असताना आपण काय सांगतो, मी कीर्तनाला आलो, मी कीर्तनाला आलो. पण कीर्तनाला कोण गेलेला आहे, शरीर गेलेला आहे. पण तरी आपण काय म्हणतो, मी कीर्तनाला गेलो होतो. म्हणजे शरीराला आपण काय म्हणतो, मी म्हणतो. नुसतं त्या शरीराला मी म्हणतो असं नाही. कधी कधी शरीराला माझं शरीर पण म्हणतो. दुखायला लागल्यानंतर माझं अंग फार दुखायला लागलं, माझं शरीर दुखायला लागलं, माझं म्हणतो शरीराला. म्हणजे नेमका मी कोण आहे याची आपल्याला काय नाही, अजून निश्चयता झालेली नाही. भ्रांत आहे. मी कोण आहे हे आपल्याला समजत नाही. म्हणजेच मी विषयीचं आपल्या ठिकाणी अज्ञान आहे. त्याला स्वरूपाविषयीचं अज्ञान म्हणतात. मी कोण आहे याचं सगळ्या प्राणीमात्राला काय झालेलं आहे, अज्ञान झालेलं आहे, अज्ञान. आणि शास्त्र सांगतं या अज्ञानाची जेव्हा निवृत्ती होते, म्हणजे हे अज्ञान मनुष्याचं जेव्हा नष्ट होतं, मी कोण आहे याचं खरोखर ज्ञान मनुष्याला ज्या वेळेस होतं त्यावेळेस समजायचं या मनुष्याला काय झाला, मोक्ष प्राप्त झाला. मोक्ष प्राप्त झाला. ज्ञान निवृत्तीनंतर, अज्ञान निवृत्तीनंतर काय आहे, मोक्ष आहे. ज्याच्या ठिकाणचं अज्ञान अजून गेलेलं नाही त्याला मोक्ष प्राप्त झालेला नाही, त्याला अजून देव मिळालेला नाही. अज्ञानाच्या निवृत्तीनंतर मोक्ष आहे. मग अज्ञानाच्या निवृत्तीमध्ये मोक्ष असेल तर ज्या साधनाने अज्ञानाची निवृत्ती होते ते साधन म्हणजे कशाचं साधन आहे, मोक्षाचं साधन आहे. अज्ञानाची निवृत्ती ज्या साधनाने होते, अज्ञानाचा नाश ज्या साधनाने होतो ते साधन म्हणजे मोक्षाचं साधन आहे. म्हणून शास्त्रामध्ये निवर्त्य निवर्तक भाव हा ठरलेला आहे. निवर्त्य निवर्तक भाव ठरलेला आहे. निवर्त्य म्हणजे जे नष्ट होतं त्याला निवर्त्य म्हणतात आणि ज्याच्याद्वारे नष्ट होतं त्याला निवर्तक म्हणतात. निवर्त्य निवर्तक भाव ठरलेला आहे. खोली आहे एक, बंद खोलीमध्ये अंधार पडलेला आहे. खोलीमध्ये अंधार पडलेला आहे. आपल्याला खोलीमध्ये जायचं, काहीतरी सामान खोलीमधून बाहेर काढायचं, पण खोलीमध्ये तर दिसत नाही, अंधार पडलेला आहे. मग त्या खोलीमधून सामान बाहेर काढण्यासाठी दिसावं लागतं. अंधारयुक्त खोलीमध्ये दिसण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, काय करावं लागेल, उजेड करावं लागेल. उजेड करावं लागेल. एखादा खोलीच्या दारामध्ये गेला, अंधार खोलीमध्ये आहे, वस्तू आतमधून आणायची, तो म्हटला आता आतमध्ये तर काहीच दिसत नाही, मी काय करू.
अंधारामध्ये काहीच दिसत नाही, आता मी काय करू? तर दुसऱ्या एका माणसाने त्याला भागवत पुराण दिलं, घे वाच म्हणले, भागवत पुराण वाच, मग तुला खोलीमधलं सगळं दिसेल. असं होतं का? नाही. भागवत पुराण नाही, त्याने कोणतंही पुराण वाचलं, त्याने कोणता वेद जरी वाचला, गाथा ज्ञानेश्वरी काही वाचू द्या, अंधारामध्ये या ग्रंथाच्या ज्ञानाचा काय उपयोग आहे का? काहीच उपयोग नाही. ग्रंथामध्ये ज्ञान आहे, ग्रंथामध्ये प्रकाश आहे, पण अंधारयुक्त खोलीमध्ये त्याचा उपयोग नाही. अंधारातील खोलीमधून जर काही बाहेर काढायचं असेल तर त्या ठिकाणी काय करावं लागतो? प्रकाश करावा लागतो. प्रकाश, उजेड काहीतरी पाहिजे. बॅटरीचा उजेड असू द्या, नाहीतर दिव्याचा उजेड असू द्या, नाहीतर चंद्राचा येऊ द्या, नाहीतर सूर्याचा येऊ द्या, कशाचा तरी त्या ठिकाणी काय पाहिजे? प्रकाश पाहिजे. प्रकाशाशिवाय अंधार जात नाही. अंधार जात नाही. कोणतेही प्रयत्न करा, काहीही करा, प्रकाश आणल्याशिवाय अंधार काय होत नाही? खोलीच्या बाहेर जाऊ शकत नाही. प्रकाशाशिवाय अंधार नष्ट होऊ शकत नाही. म्हणजे प्रकाश आणि अंधकार यांचा निवर्त्य निवर्तक भाव ठरलेला आहे. निवर्त्य आहे अंधकार आणि निवर्तक आहे प्रकाश. प्रत्येक ठिकाणी हे ठरलेलंच असतं. त्याचप्रमाणे अज्ञानाचा सुद्धा निवर्त्य भाव ठरलेला आहे. अज्ञानाचा नाश हा केवळ कशाने होत असतो? ज्ञानाने होत असतो. ज्ञानाशिवाय अज्ञान नष्ट होत नाही. ज्ञान झालं की मनुष्याचं अज्ञान नष्ट होतं. ज्ञान झालं की मनुष्याचं अज्ञान नष्ट होतं. आणि शास्त्र असं सांगतं की अज्ञान हे ज्ञानाने काय होतं? नष्ट होतं. ज्ञानाशिवाय अज्ञान नष्टच होऊ शकत नाही. कर्माने अज्ञान नष्ट होत नसतं. सत्य वस्तूची निवृत्ती कर्माने होत असते आणि मिथ्या वस्तूची निवृत्ती ही ज्ञानाने होत असते. हा शास्त्राचा अटल सिद्धांत आहे. जी वस्तू खोटी आहे, जी वस्तू खोटी आहे तिचा नाश करायचा असेल तर त्या ठिकाणी कर्म करून उपयोग नाही. त्या ठिकाणी काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. ज्ञान. जी वस्तू खोटी आहे, खोट्या वस्तूच्या नाशाकरता काय पाहिजे? ज्ञान झालेलं पाहिजे. कर्म करून काही फायदा नाही. कर्म करून काही फायदा नाही. एक जण झोपला, गाढ झोप लागली आणि गाढ झोपेमध्ये त्याला स्वप्न पडलं. वास्तवात तो राजा आहे. एका पलंगावर झोपलेला आहे. आजूबाजूला सगळे चौकीदार तलवार घेऊन उभे आहे रक्षण करण्यासाठी. अशी अवस्थेमध्ये तो झोपलेला आहे राजा. पण राजाला स्वप्नामध्ये असं दिसलं की मी काय झालो? भिकारी झालो. भिकारी. कोणी सेवक जवळ राहिला नाही, कोणती सत्ता राहिली नाही, धन जवळ राहिलं नाही, झोपण्यासाठी काही साधन नाही. एकटा जंगलामध्ये फिरत आहे. त्या जंगलामध्ये कोणी त्याच्या ओळखीचं नाही. रात्रीचा प्रसंग आहे. असं राजाला काय दिसलं? स्वप्नामध्ये सगळं दिसलं. स्वप्नामध्ये दिसलं. आणि स्वप्नामध्ये त्या वनामध्ये फिरत असताना अचानक त्या वाटेमध्ये त्याच्या पुढं काय झालं? मोठा सिंह आला. राजाला स्वप्न पडलेलं आहे, वनात फिरत आहे आणि अचानक समोरून काय आला? सिंह आला. सिंह. आता पुढं आलेला जो सिंह आहे त्या सिंहाचा नाश करण्यासाठी काय करावं लागेल? सिंहाचा नाश करण्यासाठी काठीने मारलं तरी सिंहाचा नाश होणार नाही. त्याला बंदुकीतून गोळी घातली तरी त्या सिंहाचा नाश होणार नाही. वाटात आलेल्या सिंहाचा नाश करण्यासाठी राजाला काय करावं लागेल? जागं व्हावं लागेल. झोपेतून त्याला उठावं लागेल. म्हणजे जागृतीचं ज्ञान त्याला काय करावं लागेल? ज्ञान करून घ्यावं लागेल. जागृतीचं ज्ञान झालं की तो सिंहाला मारण्याची गरजच नाही. झोपेतून उठला का सिंहाला मारण्याची गरज नाही, तो आपोआपच निघून जातो. कशासाठी सांगितलं? तर झोपेमधला जो सिंह आहे तो कसा आहे? खोटा आहे. खोटा. तो सिंह कसा आहे? खोटा आहे. त्या खोट्या सिंहाची निवृत्ती कशाने झाली? फक्त ज्ञानाने झाली. आपण झोपलेलो होतो, आता आपण जागे झालो. एवढं ज्ञान त्या राजाला झालं. सिंह आपोआप काय झाला? पळून गेला. त्याने कोणताच कर्म केलं नाही. म्हणजे हा सिद्धांत आहे की खोट्या वस्तूची निवृत्ती कशाने होत असते? ज्ञानाने होत असते. समजलं? खोट्या वस्तूची निवृत्ती, खोट्या वस्तूचा नाश कशाने होतो? ज्ञानाने होतो. रात्री अंधारामध्ये एका जणाला शेतामध्ये जायचं आणि वाटामध्ये दोरी पडलेली दिसली आणि दोरीवर भास झाला. कशाचा? वाघाचा. दोरीवर कशाचा भास होतो? सापाचा भास झाला. दोरीवर त्याला साप भासला. त्याला वाटलं पुढं आपल्या काय पडलेला आहे? साप पडलेला आहे. घाबरला.
दोरीवर साप पडलेला आहे असं त्याला ज्ञान झालं. आता त्या सापाचा नाश करण्यासाठी त्याला काय करावं लागेल? सापाचा नाश करण्यासाठी काय करावं लागेल? त्याने त्या दोरीवर किती काठ्या मारल्यानंतर साप मारणार आहे? नाही मारणार. तिथं अग्नी केल्यानंतर साप मारणार आहे का? साप मरू शकणार नाही. त्याच्यावर दुसरं विष जर टाकलं दोरीवर, साप मारणार आहे का? नाही मरू शकत. त्याचे तलवारीने तुकडे तुकडे जरी केले तरी तो साप मरू शकत नाही. का? कारण तो सापच कसा आहे? खोटा आहे. खोटा. तो साप खोटा आहे. तो खोटा साप मारण्यासाठी त्याला कर्म करावं लागत नाही. त्याला काय करावं लागतं? ज्ञानच करून घ्यावं लागतं. फक्त उजेड करायचा आणि ही दोरी आहे असं ज्ञान झालं की साप आपोआपच निघून गेला. दोरी आहे असं दोरीचं ज्ञान झालं की साप काय झाला? आपोआपच निघून गेला. म्हणजे खोट्या वस्तूचं नाश करण्यासाठी काय करावं लागतं? फक्त ज्ञान करून घ्यावं लागतं. कर्म करण्याची गरज नाही. आणि खरी जर वस्तू असेल तर खऱ्या वस्तूचा नाश करण्यासाठी मात्र काय करावं लागतं? कर्म करावं लागतं. कर्म करावं लागतं. असं समजा त्या दोरीच्या जागेवर दोरी नव्हतीच, तिथं काय आहे? खराच साप आला. खरा साप त्या ठिकाणी आला. आता खऱ्या सापाचा त्याला नाश करायचा, खरा साप त्याला मारून टाकायचा. आणि मारून टाकायचं म्हणून त्याने बॅटरी चमकली. आता बॅटरीच्या उजाडाने साप मारणार आहे का? नाही मारणार. नाही मारणार. कंदिलाचा उजाड घेतल्यावर तरी पण साप मारणार नाही. दिवस उगवल्यावर सूर्याच्या प्रकाशामध्ये सुद्धा तो साप मरू शकत नाही. का? कारण तो साप कसा आहे? खरा आहे. खरा. खरा आहे. स्वप्नामधील सिंह गेला, पण राजा खरोखरच वनामध्ये जर गेला जागा असताना आणि पुढे जर त्याच्या सिंह आला, आता त्याला काय करावं लागेल? आता त्याला कर्मच करावं लागेल. कर्म केल्याशिवाय तो वाघ त्याचा सिंह मरू शकत नाही. कारण तो काय आहे? खरा आहे. स्वप्नीच्या भया हा चेवोची धनंजया. स्वप्नीच्या घाया. स्वप्नामध्ये जर घाव झाला, स्वप्नामध्ये एखाद्याने मारलं, त्याला औषध काय आहे? स्वप्नामध्ये एखाद्याने जर एखाद्याला मारलं तलवारीने, त्याला औषध काय आहे? जाग होणं. एवढंच काय आहे त्याच्यासाठी? औषध आहे. जाग झाला की त्याचे ते घाव आपापच बुजून जातात. म्हणजे शास्त्राची प्रक्रिया अशी आहे की खोट्या वस्तूचा आपल्याला नाश करायचा असेल तर त्यासाठी फक्त ज्ञान करून घ्यावं लागतं. आणि खऱ्या वस्तूचा नाश करायचा असेल तर मग त्याच्यासाठी कर्म करावं लागतं. हा सिद्धांत आहे. तर या ठिकाणी विषय आहे अज्ञानाचा. अज्ञानाचा नाश झाला पाहिजे तरच काय होतं? मोक्ष प्राप्त होतो. अज्ञानाचा नाश झाला म्हणजेच देवाची प्राप्ती होते. अज्ञानाचा नाश झाला म्हणजे सुख प्राप्त होतं. अज्ञानाचा नाश झाला म्हणजे सगळ्या दुःखाचा नाश होऊन जातो. अज्ञानाचा नाश होणं महत्त्वाचं आहे. अज्ञान मरून जाणं महत्त्वाचं आहे. पण अज्ञान मरण कशाने याचा विचार करावा लागेल. अज्ञान मरण कशाने? अज्ञानाच्या नाशाचं साधन जर बघायचं असेल तर अज्ञान अगोदर कसं आहे? अज्ञान खरं आहे की अज्ञान खोटं आहे याचा विचार करावा लागेल. अज्ञान खरं आहे की खोटं आहे? आणि मग अज्ञान जर खोटं असेल तर त्या अज्ञानाचा नाश कशाने होईल? ज्ञानाने होईल. आणि अज्ञान जर खरं असेल, अज्ञान जर खरं असेल तर त्या अज्ञानाचा नाश कर्माने होईल. ही प्रक्रिया आहे. पण शास्त्रदृष्टीने जर पाहिलं तर अज्ञानाला खरं मानता येत नाही. अज्ञान खरं आहे असं मानता येत नाही. कारण शास्त्र असं सांगतं जी खरी वस्तू आहे त्या खऱ्या वस्तूचा कधी नाशच होत नाही. खऱ्या वस्तूचा कधी नाशच होत नाही. जी खरी वस्तू आहे ती कधीच मरत नाही. अशी एकच वस्तू आहे ती म्हणजे भगवान परमात्मा. त्याचा कधीही नाश होत नाही. आणि भगवान परमात्मा जर सोडला तर बाकीच्या सगळ्या वस्तू खोट्या आहे. सगळ्या वस्तू खोट्या आहे. सगळ्या वस्तू खोट्या आहे. तुका म्हणे तूची खरा येर वाऊगा पसारा. तुकोबारा सांगतात देवा तूच एकटा काय आहे या जगामध्ये? खरा आहे. तुझ्याशिवाय सगळाच पसारा आहे म्हणजे खोटा आहे. फलकट तो संसार येथे सार भगवंत. भगवंत खरा आहे, त्याला सोडून सगळं जग काय आहे? खोटं आहे. आणि हे अज्ञान सुद्धा जगतामध्येच येतं. तदंत पात्ययम यतः पंचदशी कारण म्हटलेलं हे अज्ञान सुद्धा तद अंत्यपाती जगदंतपाती आहे, जगतामध्ये येणार आहे. म्हणून हे अज्ञान सुद्धा काय आहे? खोटं आहे. आणि अज्ञान जर खोटं असेल तर त्याचा नाश कशाने होईल? ज्ञानाने होईल. ज्ञान प्राप्त झालं की अज्ञान काय होऊन जाईल? आपोआपच मरून जाईल. अज्ञान आपोआपच मरून जाईल. म्हणून अज्ञानाचं नाशक कोण आहे? ज्ञान आहे असं शास्त्रही सांगतं,
प्रमाणाने तसं सिद्ध होतं आणि प्रक्रियासुद्धा वेदांताची तशीच आहे. मग अर्जुनाचा असा प्रश्न आहे की देवा, स्वधर्मे निष्कामता कैवल्यपद पावले असं तू म्हणतो. एखाद्या मनुष्याने स्वधर्माने निष्काम स्वधर्म केला, आपापलं कर्म केलं आणि त्या कर्माने त्याला मोक्ष प्राप्त झाला असं तू म्हणतो देवा. मोक्ष प्राप्त होणं म्हणजे काय आहे? अज्ञानाचा नाश होणं. म्हणजे सरळ सरळ तुझं असं म्हणणं आहे की एखाद्या मनुष्याने कर्माने काय केला? अज्ञानाचा नाश केला. पण देवा हे कसं शक्य आहे? कर्माने कुठं अज्ञानाचा नाश होत असतो का? अज्ञानाचा नाश होण्यासाठी ज्ञानच प्राप्त करावं लागतं. देवा हे तुझं बोलणं कसं आहे? याच्यासाठी काय तुझ्याकडे आधार आहे का? कशाच्या आधारावर देवा तू बोलतो? अर्जुन म्हणतो देवाला, देवा हे तुझे वाक्य उत्पन्न केलेलं आहे की कर्मानेच मनुष्य काय झाला? मुक्त झाला, मोक्ष प्राप्त झाला, कर्माने अज्ञानाचा नाश झाला. हे देवा तू कोणत्या आधाराने मला सांगितलं? कारण शास्त्र असं सांगतं, नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम. नुसतं प्रतिज्ञा केल्याने वस्तूची सिद्धी होत नसते. प्रतिज्ञा केल्याने वस्तूची सिद्धी होत नसते. वस्तूची सिद्धी होण्यासाठी काहीतरी त्याला लक्षण, काहीतरी प्रमाण सांगावं लागतं. नुसतं आपण बोलल्याने वस्तू सिद्ध होत असते का? आपण बोलल्याने वस्तू सिद्ध होत नाही. एक जण म्हटला मी फार हुशार आहे, मी फार काय आहे? हुशार आहे, मी फार विद्वान आहे, असं एखादा लोकांमध्ये बोंबलत सुटला, लोकांमध्ये फिरत बसला. कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील का? तू म्हटला हुशार आहे म्हणून थोडं जमणार आहे. तू म्हटला मी विद्वान आहे म्हणून थोडं जमणार आहे. त्याला लोक प्रश्न विचारतील, तू हुशार आहे तर सांग या प्रश्नाचं उत्तर, तू विद्वान आहे तर या प्रश्नाचं उत्तर सांग, असं लोक त्याला विचारतील, प्रश्न करतील त्याला. किंवा हुशारकीचं काहीतरी प्रमाणपत्र दाखव. मी हुशार आहे, विद्वान आहे, विद्वत्तेचं लांब राहू दे, तू हुशार आहे म्हणतो तर तू 10वी पास झाला का? झाला असेल तर त्याचं प्रमाणपत्र दे, 10वी पास. तो म्हटलं 10वी पासचं प्रमाणपत्र नाही माझ्याकडे, कशाचा हुशार आहे? काय येतं तुला मग? शाळात 10वीत जर तू पास झाला नाही तर हुशार कशाचा आहे? म्हणजे मी हुशार आहे अशी केवळ स्वतः प्रतिज्ञा केल्याने कोणी मानत नाही. त्याच्यासाठी काहीतरी काय पाहिजे? आधार द्यावा लागतो. एखादं प्रमाणपत्र किंवा त्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तरी देता आलं पाहिजे, तर लोक त्याला हुशार म्हणतील, तर लोक त्याला हुशार म्हणतील. घरामध्ये फार मोठे पाहुणे आलेले आहे, 20-25 जण पाहुणे आले आणि घरातील बाई त्यांच्या पुढे म्हणायला लागली, माझ्यासारखी सुगरण कुठंच सापडणार नाही, माझ्यासारखा स्वयंपाक करणारी तुम्हाला मिळणारच नाही कुठं, मिळणारच नाही कुठं. असं केवळ तोंडाने म्हणण्यामध्ये काही अर्थ आहे का? माझ्यासारखी सुगरण नाही असं म्हटल्याने कोणी मानेन का? नाही. पाहुणे लगेच म्हटले, गावरान तुपाचा शिरा आम्हाला करून खाऊ घाल, लगेच म्हटले पाहुणे. ती जर सुगरण आहे तर स्वयंपाक केल्यानंतर आपोआपच लक्षात येणार आहे, सांगण्याची गरज पडणार नाही. म्हणजे आपण जर प्रतिज्ञा केली तर कोणतीही वस्तू सिद्ध होत नाही, त्याच्यासाठी काहीतरी प्रमाण किंवा लक्षण पाहिजे. देवाला अर्जुन म्हणतो, देवा जर तू म्हणतो आहे की अज्ञानाची निवृत्ती, अज्ञानाचा नाश कर्माने होतो, काहीतरी उदाहरण सांग मला. उदाहरणाशिवाय मी मानणार नाही, उदाहरणाशिवाय मी मानणार नाही. आधारा वाचुनी, आधारा वाचुनी काय सांगशील कहाणी. आधारा वाचून न पविजे समाधान, बरोबर आहे. आधारच नसेल तर त्याच्याशिवाय माणसाचं काय होत नाही? समाधान होत नाही. समाधान, आधारा वाचून समाधान होत नाही, समाधान होत नाही. समाधान होण्यासाठी काहीतरी काय पाहिजे? मनुष्याला आधार पाहिजे. आधार. एक जणाला खोकला लागला, फार खोकला आला, आणि दुसऱ्या माणसाने सांगितलं की अमुक अमुक औषध तू कर म्हणजे खोकला तुझा काय होईल? बरा होईल, बरा होईल. मनुष्य दुसऱ्याने सांगितलं म्हणून ते औषध करतो, दुसऱ्याने सांगितलं म्हणून औषध करतो, समाधानाने करतो असं नाही, नाईलाजाने ते औषध करत असतो. पण एखादा जर छाती ठोकपणे म्हटला, अरे मला परवाच खोकला झाला होता, मी हे औषध केलं, अर्धा कप दूध घेतलं, त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकलं, थोडा गूळ टाकला, थोडी साखर टाकली, थोडं मीठ टाकलं, थोडी अद्रक टाकली, त्याच्यामध्ये थोडे काळे मिरे टाकले, थोडी लवंग टाकली, अद्रक टाकली आणि उकळून मी पिऊन घेतलं, खोकलाच बरा झाला, असं जर एखादा म्हटला तर मनुष्याला काय वाटतं? आधार वाटतो. आधार.
समाधान वाटतं, कारण त्याच्या बोलण्याला काय आहे, आधार आहे, त्याने अनुभवाने बोललेला आहे. आधारा वाचून न पविजे समाधान. तुकोबाराय म्हणतात आधारा वाचूनी काय सांगशील कहाणी. अरे आधाराशिवाय बोलून काय फायदा आहे, काहीतरी आधार सांग, काहीतरी आधार सांग. मग देवाने सांगायला सुरुवात केली, ठीक आहे अर्जुना, मी बोलतो तर बोलण्याची माझ्यावर जबाबदारी आहे, कारण बोलणाऱ्यावर जबाबदारी असते, त्याने आधाराशिवाय कोणतीही गोष्ट सांगू नये, ही बोलणाऱ्यावर जबाबदारी असते. देव म्हणतो नुसता गप्पा आणणारा कीर्तनकारासारखा मी नाही, प्रत्येक गोष्ट माझी काय आहे, आधारशील आहे, आधारशील. आधाराने मी बोलतो. वास्तवात जर पाहिलं तर देवाला आधार सांगण्याची गरज नाही. आधार सांगण्याची गरज कोणाला असते, मनुष्य मात्राला आहे. देवाला आधार सांगण्याची गरज नाही, कारण देव जे बोलतो तेच आपल्यासाठी काय आहे, आधार आहे. आधार देव जे बोलतो तोच आपल्याला काय आहे, आधार आहे. देवाचं वाक्य आपल्याला काय आहे, प्रमाण आहे, प्रमाण. पण मी जरी देव असलो तरी कोणाला शंका येऊ नये म्हणून देव म्हणतात मी आधारा वाचून बोलत नाही, आधारा वाचून बोलत नाही. अर्जुनाला सांगत असताना देवाने असं नाही सांगितलं की मी जे बोलतो त्याला तू प्रमाण मान, मी सांगतो म्हणून कर, असं देव कुठंच म्हटलं नाही अर्जुनाला. मी सांगतो म्हणून कर असं नाही. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्या कार्य व्यवस्थितो. अर्जुना तुला कार्य आणि अकार्य करण्यासाठी प्रमाण काय आहे, शास्त्र प्रमाण आहे. शास्त्राकडे पाहून तू कर्म कर, मी सांगतो म्हणून नको करू. शास्त्रामध्ये पहा, शास्त्र प्रमाण देवाने सांगितलं. म्हणून भगवान बोलतायत अर्जुना आता तू प्रमाण ऐक की कर्माने अज्ञान कोणाचं नष्ट झालं, कर्माने कोण मोक्षपदाला प्राप्त झाले. भगवान बोलतायत कर्मणैव ही संसिद्धी मास्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. जनकादयः कर्मणा एव संसिद्धिम आस्थिताः. संसिद्धिम आस्थिताः. हे अर्जुना, जनकादी जे लोक आहे, जनक आहे ज्यांच्या आधी असे जे काही लोक आहे, जनक राजा आहे, जनक राजा. जनक राजाला मोक्ष प्राप्त झाला, जनक राजाचं अज्ञान नष्ट झालं, हे तर कोणीही मान्य करणारच आहे. कशाने नष्ट झालं, कोणती साधना केली जनकाने, जनकाने साधना कोणती केली, काहीच साधना नाही, फक्त स्वधर्माचं काय केलं, आचरण केलं. स्वधर्माचं आचरण केलं, आपल्या वाट्याला राज्य आलं. मिथिला नगरीचं राज्य जनकाच्या वाट्याला आलं, तर जनकाने काय केलं, आपला जो स्वधर्म आहे त्या क्षत्रिय धर्माप्रमाणे राज्याचं काय केलं, पालन केलं. राज्यातील जी प्रजा आहे त्या प्रजेला सुखाने ठेवायचं, राजाचे जे धर्म असतात त्या सगळ्या धर्माचं पालन करायचं, ऋषी मुनी जे असतील त्यांची सेवा करायची, सगळ्या धर्माचं यथासांग पालन केलं जनक राजाने. बस दुसरी साधना नाही केली. त्या साधनानेच तो काय झाला, मुक्त झाला. संसिद्धिम आस्थिताः कर्मणा एव. भगवान सांगतात कर्मानेच जनकादी राजे काय झाले, संसिद्धिम आस्थिताः, संसिद्धीपर्यंत गेले, मोक्षापर्यंत त्या ठिकाणी गेले, कर्माने गेले, कर्मानेच गेले. आणि हे अर्जुना लोकसंग्रहम एव अपि संपश्यन् कर्तुम अर्हसि. आणि तुझ्याकरता मी सांगतो, स्वतः करता म्हणून जाऊ दे, युद्ध करण्याचा विचार चालू आहे. अर्जुन म्हणतो मी युद्ध करणार नाही. भगवान सांगतात तू युद्ध कर, तू कर्म कर. तर कर्म कशासाठी कर, स्वतःसाठी नको करू, जाऊ दे, पण लोकसंग्रहम एव अपि संपश्यन् कर्तुम अर्हसि. लोकाकरता तरी कर्म कर, कारण लोक तुला मोठं मानतात. अर्जुना तू जर लोकासाठी कर्म केलं, कर्म जर तू करत राहिला तर मागचे तुझ्याकडे पाहणारे लोक सुद्धा काय करतील, कर्म करतील. म्हणून लोकासाठी तू काय कर, कर्म कर. ज्ञानोबा भाष्य करतात देख पा जनकाधिक कर्म जात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. ज्ञानोबा भाष्य करतात देख पहा अर्जुना, जनकाधिक, जनक आधी जे ऋषी मुनी होऊन गेले सगळे, जनकासारखे जे राजे होऊन गेले, तर या सगळ्यांनीच काय केलं, कर्मजात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. कर्म जात, कर्माचे जे काही प्रकार आहे त्या कर्माचा त्याग न करता मोक्षापर्यंत गेले, कर्माचा त्याग न करता मोक्षापर्यंत गेले. या ठिकाणी जर पाहिलं तर भगवंताचा श्लोक आणि ज्ञानोबारायांची ओवी याच्यामध्ये थोडासा फरक आहे, याच्यामध्ये थोडासा फरक आहे. भगवंताने बोलत असताना एवढं गांभीर्याने बोलले नाही,
पण ज्ञानोबराय फार गांभीर्याने बोललेले आहे. कारण अर्जुनाने जी शंका केली होती की अज्ञानाचा ज्ञानाने नाश कसा होईल, आपलं कर्माने नाश कसा होईल देवा, अशी शंका केली. त्यावर देवाने उत्तर दिलं. अर्जुनाने आधार मागितला, काहीतरी आधार सांगा, म्हणून भगवंताने सांगून दिलं. जनकादी जे ऋषी आहे ते सगळे कर्माने काय झाले, मुक्त झाले, कर्माने मोक्षापर्यंत गेले, कर्माने त्यांचा अज्ञानाचा नाश झाला. सरळ भगवंताने सांगून दिलं. कारण भगवंताला माहीत होतं ऐकणारा जो अर्जुन आहे तो अर्जुन कसा आहे, श्रद्धाळू मनुष्य आहे. अर्जुन कसा आहे, श्रद्धाळू मनुष्य आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये सात्विक श्रद्धा भरलेली आहे. आणि सात्विक श्रद्धा असल्यामुळे एका उदाहरणामध्ये अर्जुन काय होणार आहे, समजून जाणार आहे. अर्जुन परत प्रतिप्रश्न करू शकत नाही. देवाला त्याचा ठाम निश्चय होता, म्हणून देवाने सरळ सांगून दिलं. पण ज्ञानोबरायाने तेवढं सरळ सांगितलं नाही, तेवढं सरळ सांगितलं नाही. ज्ञानोबरायाला वाटलं ते अर्जुन होता श्रद्धाळू, त्याचं भागलं. पण ज्ञानेश्वरी वाचणारे सगळे श्रद्धाळू असतात असं काही नाही. ज्ञानेश्वरी वाचणारे सगळेच श्रद्धाळू असतात असं काही नाही. वारकरी लोक जे आहे ते आपल्या उद्धारासाठी ज्ञानेश्वरी वाचतात, ज्ञानेश्वरीचं पारायण करतील, ज्ञानेश्वरीचा अर्थाचं चिंतन करतील, ज्ञानेश्वरी आपल्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करतील. वारकरी लोक हे करतात, आपल्यासाठी करतात. ज्ञानेश्वरीचा उपयोग आपल्या उद्धारासाठी करतात, आपल्याला मोक्ष प्राप्त व्हावा म्हणून करतात. पण सगळेच केवळ मोक्षासाठी ज्ञानेश्वरीचा उपयोग करतात असंही काही नाही, असंही काही नाही, असंही काही नाही. कारण जे कीर्तनकार मंडळी आहे ते ज्ञानेश्वरीचा उपयोग पोट भरण्यासाठी करतात, ज्ञानेश्वरीचा उपयोग पोट भरण्यासाठी करतात. आज जगामध्ये, या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की कीर्तन करणारे भरपूर मिळतात, हरिपाठ करणारे भरपूर मिळतात, काकडा करणारे सुद्धा आता मिळायला लागले, चाली म्हणणारे, काकडा करणारे सगळे आहे, प्रवचनकार पण आहे, वाजवणारे आहे, गायन करणारे उपलब्ध आहे. पण पारायण करणारेच सापडत नाही, पारायण करणारे आता सापडत नाही. कारण पारायण करायचं म्हणलं की ते 6 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत ताब्यात राहावं लागतं. पारायण करणं सोपं नाही, मांडी घालून पारायण करावं लागतं. एवढ्या ओव्या वाचणं, ते वाचण्याची ज्याला सवय नाही त्याच्याकडून पारायण आवरत नाही, असं आहे. पारायण करणं सोपं नाही, पारायण करणारे मिळत नाही. एकही ओवी येत नाही, असेही काही आहे. पारायण करणं फार अवघड आहे, पारायण करणं. त्यात तर श्लोक वाचणं तर अवघडच आहे. ज्याला श्लोक वाचता येत नाही ते सरळ ओम नमो भगवते वासुदेवाय, चला पुढची ओवी, सरळ पुढच्या ओव्या वाचतात. ओव्या वाचताना सुद्धा चुका होतात. कारण बाप जन्मामध्ये वाचलीच नाही कधी ज्ञानेश्वरी, फक्त पारायणापुरते वाचतात. कशासाठी? याचा उपयोग पोट भरण्यासाठी. कशासाठी? पोट भरण्यासाठी. कारण त्यांना माहिती आहे 7 दिवस जर ज्ञानेश्वरी पारायण केलं तर लोक 15,000 रुपये देतात. 7 दिवसामध्ये 15,000. 12पर्यंत काम आहे, दुपारून आपलं घरचं काम केलं तरी हरकत नाही, 15,000. ज्ञानेश्वरीचाच उपयोग करतात. पण कशासाठी केला? आपलं पोट भरण्यासाठी केला, आपलं पोट भरण्यासाठी. बाबांनी सांगितलं असेही काही कीर्तनकार आहे त्यांच्या कीर्तनामध्ये कधी ज्ञानेश्वरीची ओवीच येत नाही, कधीच ओवी येणार नाही. कधी गाथ्यातलं एखादा चरण त्यांच्या कीर्तनामध्ये येत नाही. 10-10 वर्षापासून लोकाला ज्ञानेश्वरी सांगते. असेही काही लोक आहे 10-10 वर्ष ज्यांना झाली, पुढं लोकाला ते ज्ञानेश्वरी सांगतात. पण ज्ञानेश्वरी जर त्यांच्या पुढून काढून घेतली तर कीर्तनामध्ये त्यांना ओवी सांगता येत नाही, एक सुद्धा ओवी त्यांच्या पाठ राहत नाही, कीर्तनामध्ये सांगता येत नाही. असेही लोक आहे ज्ञानेश्वरीचा उपयोग करतात. हे 2 वर्ग झाले. पहिला वर्ग आपल्या उद्धारासाठी ज्ञानेश्वरीचं वाचन करतो, दुसरा वर्ग पोट भरण्यासाठी वाचन करतो, आणि तिसरा असाही वर्ग या महाराष्ट्रामध्ये आहे की ज्ञानेश्वरीचं वाचन तर करतो पण कशासाठी? केवळ चुका काढण्यासाठी. ज्ञानेश्वर महाराजाचं कुठं चुकलं एवढं काढण्यासाठी सुद्धा ज्ञानेश्वरीचं वाचन करणारे आज या महाराष्ट्रामध्ये नास्तिक लोक भरपूर आहे. कुठं चुकलं ज्ञानेश्वर महाराजाचं? ज्ञानोबराय तर हे क्रांतदर्शी महात्मे होते, त्यांना सगळं माहीत होतं पुढं काय काशी होणार आहे. त्यामुळे अगोदरच प्रत्येक शब्द बोलताना ज्ञानोबरायांनी काय केलेलं आहे? जपून शब्द टाकलेला आहे, प्रत्येक शब्द जपून टाकलेला आहे. असं म्हणा किंवा दुसरं जर पाहिलं तर ज्ञानोबराय साक्षात कोणाचे अवतार आहे? भगवंताचे अवतार आहे, भगवंताचे अवतार आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, म्हणजे ज्या महाविष्णूंनी ही गीता लिहिली त्याच महाविष्णूचा अवतार कोण आहे?
ज्ञानोबराय आहे, ज्ञानोबराय आहे. मग गीता लिहित असताना ज्या ठिकाणी थोडं चुकीचं वाटलं किंवा ज्या ठिकाणी लोक शंका निर्माण करतील असं वाटलं, सिद्धांत बरोबर आहे पण लोक शंका निर्माण करू शकतात असं ठिकाण वाटलं, त्या ठिकाणची दुरुस्ती ज्ञानोबरायांच्या रूपाने भगवंतांनी केलेली आहे असं म्हणा. पण हे वास्तव आहे की ज्ञानोबराय बोलताना जपून बोललेले आहेत. ज्ञानोबरायांना माहीत होतं सिद्धांत बरोबर आहे पण शंका घेणारे अनेक जण निघतील, लोक विचारतील, अज्ञानाने कर्माने अज्ञानाचा नाश कसा होतो, नुसतं दृष्टांत देऊन चालत नाही. जनक राजाचा जो अज्ञान होतं त्या अज्ञानाचा नाश त्याच्या कर्मानेच झाला, याचं काय उदाहरण आहे तुमच्याकडं? कोणत्या पुराव्यावर तुम्ही सांगता? जनकाने ज्ञानही घेतलेलं असू शकतं किंवा जनकाला मोक्ष प्राप्त झाला हे तरी तुम्हाला कुठं माहीत आहे? असे शंका करणारे निघतील. म्हणून ज्ञानोबरायांनी जपून बोललेलं आहे, देख पा जनकाधिक कर्मजात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. भगवंताने सरळ सांगितलं कर्माने ते मोक्षाला प्राप्त झाले. ज्ञानोबराय म्हणतात कर्माने नाही प्राप्त झाले, कर्मजात अशेख न सांडिता मोक्ष सुख प्राप्त झाले. कर्माचा त्याग न करता त्यांना मोक्ष प्राप्त झाला असं ज्ञानोबराय बोलले. भगवान सांगतात ते कर्माने मोक्षाला गेले, ज्ञानोबराय म्हणतात कर्माचा त्याग न करता मोक्षाला गेले. दोन्हीचंही बोलणं एकच आहे, दोन्हीचाही भाव एकच आहे, दोन्हीचाही अर्थ एक आहे, फक्त श्रोत्याच्या दृष्टीने वेगवेगळे केलेले काय आहे, फोड आहे, वेगवेगळे केलेला फरक आहे. कर्मजात आशेक न सांडिता मोक्ष सुख पावत झाले, याचा अर्थ असा आहे की कर्म करत असताना कर्माचा त्यांनी त्याग केला नाही, कर्म करत राहिले. मोक्ष तर त्यांना ज्ञानानेच प्राप्त झाला, हे निर्विवाद सिद्ध आहे. कारण ज्ञानाशिवाय मोक्ष नाही हे सिद्धच आहे. ज्ञानानेच जनकाला मोक्ष प्राप्त झाला, पण कर्मजात आशेक न सांडिता, कर्माचा त्याग न करता त्यांना काय झालेलं आहे, ज्ञान झालेलं आहे. कारण ज्ञानासाठी कर्म आवश्यक आहे. कर्म जर केलं तर त्याचं मल जातो, निष्काम उपासना जर केली तर त्याची चित्तशुद्धी होते, विक्षेप जातो आणि नंतरच त्याला ज्ञानाचा अधिकार प्राप्त होतो. म्हणून कर्मजात आशेक न सांडिता मोक्ष सुख प्राप्त झाले, म्हणजे कर्माचा त्याग न करता कर्माच्या साधनाद्वारे ज्ञान प्राप्त केलं आणि ज्ञानाने काय झाला, मोक्ष झाला. म्हणजे ही मोक्षाची परंपरा आहे, साक्षात मोक्ष आणि परंपरेने मोक्ष. ज्ञानाने जो मोक्ष मिळतो तो साक्षात मोक्ष आहे आणि कर्माने भक्तीने मोक्ष सांगितला तो काय आहे, परंपरेने मोक्ष आहे. या कारणे पार्था व्हावी कर्मी आस्था, हे अनेकाही एका अर्था उपकारेल. भगवान सांगतात एवढ्याचसाठी अर्जुना कर्मी आस्था व्हावी, तुला मोक्षाची प्राप्ती व्हावी म्हणून मी तुला सांगतो कर्माच्या ठिकाणी श्रद्धा ठेव, कर्म करत राहा, कर्म करत राहा. कारण कर्माचा त्याग न करता कर्माचं साधन करून परंपरेने तुला एक दिवस काय होईल, मोक्ष प्राप्त होईल. एक दिवस तुला देव नक्कीच मिळणार आहे, घाबरू नको. या कारणे पार्था व्हावी कर्मी असता, हे अनेकाही एका अर्थ उपकारेल. पण अर्जुन ऐक, अजून सुद्धा एका गोष्टीसाठी हे उपयोगी पडेल. तुझं जे कर्म करणं आहे ते कर्म करणं तुझ्यासाठी तर मोक्ष देणारच आहे, पण अजून एका गोष्टीसाठी याचा उपयोग आहे. कोणत्या गोष्टीसाठी? जे आचरता आपण पया देखी लागेल लोकाया तरी चुकेल हा अपाया प्रसंगीची जे. कारण हे अर्जुना, आचरता आपण पया, तू स्वतः जर आचरण केलं तर या लोका देखील लागेल. तुझ्या पाठीमागे येणारे लोकसुद्धा कर्म करतील, तुझ्या पाठीमागे येणारे लोकसुद्धा कर्म करतील जर तू जर आचरण नीट केलं तर. व्यवहारामध्ये सर्वांचाच हा अनुभव आहे, व्यवहारामध्ये सर्वांचाच हा अनुभव आहे की मोठ्या माणसाचं अनुकरण लहान माणसं करतात. मोठे माणसं घरामध्ये जसे वागतात तसेच लहान पोरं वागत असतात, हे व्यवहारामध्ये आहे. जर मुलाच्या बापाने पुड्या खायला सुरुवात केली, बिड्या वाढायला सुरुवात केली तर त्याचाही मुलगा एक ना एक दिवस काय करतो, करूनच पाहतो. आपला बाप असं करतो, याच्यामध्ये नेमका रस कोणता आहे, त्याचा मुलगा सुद्धा एक दिवस तंबाखू खाऊन पाहतो, बिडी ओढून पाहतो. ही व्यवहारामध्ये परंपरा आहे. लहानपणापासूनच त्या मुलाला कळत असतं की घरचे काय करतात, खोटं बोलत असतात, घरचे खोटं बोलत असतात, म्हणून मुलंसुद्धा आपोआपच काय करतात, खोटं बोलायला लागतात. लहानपणापासूनच ते पाहतात की आपले आई वडील लबाड व्यवहार करतात, याला फसवतात त्याला फसवतात, मग ते मुलंसुद्धा लबाड व्यवहार करायला शिकतात. म्हणजे लहाने जे आहे ते मोठ्याचं काय करतात, अनुकरण करतात. म्हणून अर्जुना मी तुला सांगतो, तू मोठा आहे
तू जर असं आचरण केलं तर तुझ्या पाठीमागून येणारे लोकसुद्धा काय करतील, तसं आचरण करतील. देखी लागेल लोकाया, या लोकसुद्धा तुझ्याकडे पाहून आचरण करतील, तुझ्याकडे पाहून आचरण करतील. जर मला सांगा, ज्ञानोबारायांनी, नाथ महाराजांनी, तुकोबारायांनी पंढरीची वारी जर केली नसती, आज कोणी पंढरीला आलं असतं का? आलं असतं कोणी पंढरीला? नाही आलं. आपण पंढरीची वारी का करतो? आमच्या बापानी केली. माझ्या वडिलांची मेरा शिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. हे वडील कोण आहे? ज्ञानोबाराय आमचे वडील आहे. ज्ञानोबारायांनी वारी केली. माझे मनीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, म्हणून आम्ही काय करतो? वारी करतो. तुकोबारायांचं तेच आहे, चला पंढरीशी जाऊ, रखुमा देवी वरा पाहू, म्हणून आम्ही पंढरीला येतो. नाथ महाराज माझे माहेर पंढरी, म्हणून आम्ही पंढरीला येतो. या सगळ्या संतांनी वारी केली, सगळ्या संतांना आम्ही मोठं मानलं, म्हणून आम्ही वारी करतो. नामस्मरण आपण का करतो? सगळ्या संतांनी नामस्मरण केलं, म्हणून आम्ही नामस्मरण करतो. तुळशीची माळ गळ्यामध्ये का घातली? आमच्या संतांनी गळ्यामध्ये माळ घातलेली आहे, म्हणून आम्ही माळ घालतो गळ्यामध्ये. चंद्रभागेमध्ये बुड्या का मारता? आमच्या संतांनी चंद्रभागेत स्नान केलं, म्हणून आम्ही सुद्धा करतो. पंढरीची प्रदक्षिणा आमच्या साधू संतांनी केली, म्हणून आम्ही करतो. एकादशी सोमवारचा उपवास आमच्या साधू संतांनी केलं, म्हणून आम्ही करतो. हे जे आहे मोठे माणसं जे करत असतात त्याचं अनुकरण लहाने करतात. म्हणून अर्जुना, कर्माने तुझं तर मोक्षापर्यंत तू जाणारच आहे, पण अजूनही त्याचा एक उपयोग आहे. जे आचरता आपण पया, देखी लागेल लोकाया, तरी चुकेल हा आपाया प्रसंगीची. आपाया प्रसंगीची चुकेल. हे लोक जे सगळे दुःखाकडे जात आहे, हे आपापच त्यांचं चुकणार आहे, चुकणार आहे. जर आज ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथ महाराज यांनी हे परमार्थ जर केलाच नसता, यांनी परमार्थ जर केलाच नसता, तर आपली गती काय झाली असती? कधी केला का तुम्ही विचार? जर साधू संतांनी हा मार्गच काढला नसता, भक्ती मार्ग, आपली गती काय झाली असती? आज आपण कुठं असतो? हां, म्हणून तर मार्ग दावणी गेले आधी म्हटलंय, त्यांनी वाट दाखवलेली आहे. ते जर आज नसते तर आपणही इतर लोकांप्रमाणेच कोणी कोंबड्या खाय, कोणी अंडे खाय, तिकडंच संसारामध्ये पडलो असतो. दुःखामध्ये आपली गंती होती. शेवटी जन्ममृत्यू आपला कधीच चुकला नसता, अजूनही चुकलेलं नाही, पण किमान त्या मार्गाला तरी आपण लागलेलो आहे. हे संतांचे काय आहे? उपकार आहे. संतांनी हा मार्ग केला, म्हणून आपण त्या मार्गाने चालत आहोत. केले उपकार सांगू काय? बाप न कर, हा ते मना करता सांगितलेलं आहे. मनाने असे केले ते मना करताय. मनोराजा एक देहपुरी, त्या अभंगातला आहे. संतांनी आपल्याला मार्ग दाखविलेलाच आहे. म्हणून देखी लागेल लोकाया, तरी चुकेल हा अपाया प्रसंगीची. तसं जर पाहिलं तर हे सगळं जग कुठं चाललेलं आहे? नरकाकडेच चाललेलं आहे. सगळ्या जगाचा मार्ग नरकाकडे आहे. सगळे नरकामध्ये जाणार आहे, जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये सापडणार आहे. म्हणजेच पर्यायाने कुठं चालले? दुःखामध्ये चाललेले आहे. सगळे लोक दुःखामध्ये चाललेले आहे. मग अर्जुना, एरवी हे लोक दुःखामध्ये चाललेलेच आहे. बरं, लोकाला दुःखापासून काढायचं आणि कुठंतरी देवाकडे लावायचं, असंही तुला काय करायचं मी सांगत नाही. कष्टाचं काम फक्त काय कर, तू तुझं कर्माचं आचरण कर, म्हणजे तुलाही मोक्ष प्राप्त होईल. आणि बाकीचे लोक सुद्धा असे म्हणतील, अरे अर्जुन महाराजांनी ते कर्म केलं होतं, आपल्याला सुद्धा करावं लागेल. अर्जुनासारखा देवाचा भक्त जर असं वागतो तर आपण कुठंच नाही, आपल्याला सुद्धा हे करावं लागेल. असे लोक आपोआपच म्हणायला लागतील. जे देखी लागेल लोकाया, तरी चुकेल हा अपाया प्रसंगीची. म्हणून लोकांची ही नरकाकडे जाणारी वाट आहे, आपोआपच ही चुकून जाईल. देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, तया ही कर्तव्य असे उरले लोका लागी. ज्ञानोबा म्हणतात, पहा पहा. तसं जर पाहिलं तर हे लोक तिकडे चाललेलेच आहे. तुमच्या कर्माने या लोकांचा मार्ग आपोआपच चुकेल. प्राप्तार्थ झाले, ज्याला अर्थ प्राप्त झालं, म्हणजे भगवंताची प्राप्ती ज्याला झाली, ज्याला ब्रह्मज्ञान आत्म्यामध्ये अंतःकरणामध्ये प्राप्त झालं, पूर्णता ज्याच्या अंतःकरणामध्ये आलेली आहे, असा ब्रह्मस्वरूप झालेला महात्मा जरी असेल, प्राप्तार्थ झाले. निष्कामता पावले, निष्काम अवस्था ज्यांना आता प्राप्त झालेली आहे. निष्काम अवस्था म्हणजे कोणतंच कर्म करण्याची ज्यांना गरज नाही, असे जरी महात्मे झाले तरी ज्ञानोबा म्हणतात, तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. त्याला सुद्धा लोकांसाठी काय आहे? कर्तव्य आहे. कर्तव्य शास्त्र त्याला कर्तव्य सांगत नसेल, पण ज्ञानोबा त्याला कर्तव्य सांगतात.
ज्ञानोबाला त्याला कर्तव्य सांगतात. एरवी शास्त्र सांगतं तू जर ब्रह्मज्ञानी झाला तर तुला काहीच करण्याची गरज नाही. पण ज्ञानोबा म्हणतात नाही 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 नाही, नुसतं ब्रह्मज्ञानापर्यंत जाऊ नको. तुझा उद्धार झाला म्हणजे तिथपर्यंत तुझी धाव आहे असं काही नाही. तुला पुढंही काय आहे, कर्तव्य आहे. कर्तव्य, ते कर्तव्य कोणासाठी आहे? या लोकासाठी आहे. तुझ्यासाठी आता कर्तव्य नाही, पण लोकांसाठी तुला काय आहे? कर्तव्य आहे. करणंच भाग आहे तुला. तुकोबाराय सुद्धा म्हणतात आपतरे त्या की कोण बराई, आवरण कू भलो नाम धराई. हिंदुस्थानी भाषेत अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात आपतरे त्या की कोण बडाई. तू स्वतः जर तुझा उद्धार होत असेल, स्वतः तू मोक्षाला जात असेल, तुला स्वतः ज्ञान प्राप्त होत असेल, त्यात काय नवल आहे? नवल काय आहे त्यात? नवल काय आहे? तुला देव प्राप्त झाला त्यात नवल काय आहे? तुझा देहच त्याच्यासाठी निर्माण केलेला आहे भगवंताने. देहच त्याच्यासाठी निर्माण केलेला आहे. आणि ज्याच्यासाठी जी वस्तू निर्माण झाली त्याच्या कामी ती वस्तू पडली, त्यात नवल काय आहे? कारण ती वस्तूच त्याच्यासाठी निर्माण झालेली आहे. वस्तूच निर्माण झालेली आहे. एखाद्याने दिवाळीचा सण आहे, दिवाळीच्या सणामध्ये भरपूर गोडधोड पदार्थ केले, मिष्टान्न केलं खायला, लाडू, चकल्या, जिलेबी, काय असेल ते, गुलाबजामुन, सगळं केलं खायसाठी, सगळं केलं. आणि सगळं केलं आणि दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन केलं, ते लक्ष्मीला नैवेद्य दाखवला आणि सगळ्या परिवारासोबत ते काय केलं? भोजन केलं. मिष्टान्न तयार केले, खाऊन घेतले आणि लोकांमध्ये बोंबलत हिंडायला लागला, फार नवल झालं आज, फार नवल झालं, फार नवल झालं. म्हटले काय नवल झालं? आज मी पक्वान्न खाल्लं, आज मी पक्वान्न खाल्लं. काही नवल आहे का याच्यामध्ये? पक्वान्न खाण्यात नवल आहे का? पक्वान्न खाण्यात नवल नाही, ते तयारच त्याच्यासाठी केलेलं आहे. लाडू, जिलेबी, भजे कशासाठी केले? फेकून द्यायसाठी आहे का? हे खाण्यासाठीच आहे. ते खाल्ल्यामध्ये नवल काय आहे? तसं तुकोबाराय म्हणतात तुझा देहच जर ब्रह्मज्ञानाकरता उत्पन्न केला, मोक्षाकरता, देवाच्या प्राप्तीकरता देह निर्माण केला, तर देव तुला प्राप्त झाला, त्यात नवल काय आहे? मग काहीच नवल नाही. नवल याच्यामध्ये आहे आवरण कू भलो नाम धराई. नवल याच्यामध्ये आहे की दुसऱ्याला जर त्याने मोक्ष मार्गाला लावलं, त्यात नवल आहे. हा, एखादा जर म्हणत असेल माझ्या घरी दिवाळीसाठी भरपूर पक्वान्न तयार केले, पण आमचा शेजारचा जो माणूस आहे तो गरीब आहे, त्याच्याकडे पैसे नाही, तो काहीच करू शकत नाही, मी काय केलं, माझ्या घरचा जेवढा काही स्वयंपाक होता तेवढाच स्वयंपाक मी काय केला, त्याला दान केला. त्याच्या कुटुंबाला, बायका, मुलाला, गरीबाला खाण्यासाठी मी दिलं, त्याच्यामध्ये नवल आहे. स्वतः खाण्यात काय नवल आहे? दुसऱ्याला देण्यामध्ये नवल आहे. तसंच आहे हा मार्ग. परमार्थामध्ये स्वतःच्या उद्धारामध्ये नवल नाही. स्वतःचा उद्धार त्याने केलाच पाहिजे, त्याच्यासाठी देह आहे. पण स्वतःचा उद्धार करून समाजासाठी तो उपयोगी पडला पाहिजे. समाजासाठी तो उपयोगी पडला पाहिजे. आजपर्यंत या जगामध्ये किती ऋषीमुनी मुक्त झाले? मोजमाप नाही त्याचं. तुकोबाराय म्हणतात मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभ होतो. मुनी लोक काय झाले? आतापर्यंत मुक्त झाले. कितीतरी ऋषीमुनी देवाला प्राप्त झाले हे सांगता सुद्धा येणार नाही. पण त्यांचा कुठं गाजावाजा आहे का? नाही. त्या ऋषीमुनीचं कुठं नाव आहे का? नाही. पण ज्ञानोबारायांचं नाव सगळ्या जगामध्ये आहे. तुकोबारायांचं नाव सगळ्या जगामध्ये आहे. नाथ महाराजांचं नाव सगळ्या जगामध्ये आहे. कशासाठी? मुनीही देवाला प्राप्त झाले. नाथ महाराज, नामदेवराय, तुकोबाराय सुद्धा देवाला प्राप्त झाले. पण मुनी लोकांनी आपल्यासाठी काही नाही केलं. जगासाठी ते मुक्त झाले, गर्भवासाला घेऊन मुक्त अवस्थेत राहिले, दुसऱ्यासाठी काही नाही केलं. त्यात काय नवल आहे? पण आमच्या साधू संतांनी जगाला उद्धार करण्यासाठी काय केलंय? प्रयत्न केले. मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. संताचं कार्य आहे. मार्गाच्या आधाराने त्याने वर्तन करायचं आणि सगळं विश्व मोहरे म्हणजे मार्गाला लावून द्यायचं. हे संताचं काय आहे? कार्य आहे. संताचं कार्य आहे. संतांचा हा मोठेपणा आहे. या जगतामध्ये दुःखामध्ये पीडित असलेल्या जीवांच्या उद्धाराकरता त्याने काय केलं? प्रयत्न केले. उद्धारावया आले दीनजना, दीनजनांचा उद्धार त्यांनी केला. हे त्यांचं नवलाची गोष्ट आहे. ही आश्चर्याची गोष्ट आहे. संताचं हे कार्य आहे. स्वतःचा उद्धार करावा आणि दुसऱ्याचा त्याने उद्धार करावा. म्हणून ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तुकोबारायांनी गाथा लिहिला. फिटो विवेकाची वाणी हो काना मनाजिनी. परमार्थासाठी जो विवेक पाहिजे ते विवेकाचा दुष्काळ संपावा. विवेकाची सगळ्या लोकांना प्राप्ती व्हावी आणि विवेकाद्वारे त्यांना भगवंत मिळावा याच्यासाठी ज्ञानेश्वरी केली. तुकोबारायांनी गाथा लिहिला तोही याच्यासाठी, हितावरी यावे
कोणी बोलिलो या भावी. कोणीतरी गाथा वाचून हित आपलं करून घ्यावं, गाथा वाचून कोणीतरी आचरण करावं, मोक्षापर्यंत देवापर्यंत जावं, याच्यासाठी गाथा निर्माण केला. नाथ महाराजांनी रामायण भागवत गाथा याच्यासाठीच निर्माण केला. म्हणून या संत लोकांचा आज काय आहे, जय जयकार आहे. याच्यामध्ये त्यांचं आश्चर्य आहे. दुसऱ्याच्या उद्धारासाठी त्यांनी काय केले, प्रयत्न केलेले आहे. म्हणून तया ही कर्तव्य असे उरले लोका लागी. ज्ञानोबा म्हणतात त्या मनुष्याला सुद्धा लोकासाठी काय आहे, कर्तव्य आहे. स्वतःसाठी त्याला आता कर्तव्य नाही, त्याला आता स्वतःसाठी काहीच करायची गरज नाही, पण तरी सुद्धा त्याने काय करावं, लोकासाठी कर्तव्य करावं. कारण त्याला पाहून त्याच्या पाठीमागचे लोक आचरण करतात. लोकासाठी त्याने काय करत राहावं, कर्तव्य करत राहावं. त्याला पाहून पाठीमागचे लोक आचरण करतात. दृष्टांत देतात. मार्गी अंधा सरिसा पुढे देखनाही चाले जैसा, अज्ञाना प्रकटावा धर्म तैसा आचरोनी. जे अज्ञानी लोक आहे ते अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. नाथ महाराज म्हणतात अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. सन्मार्गाला लावलं पाहिजे. मार्ग जया कळे भाव भक्ती बळे. ज्यांना भावाच्या भक्तीच्या बळाने हा मार्ग कळाला, या मार्गाचं त्यांना ज्ञान झालं, त्यांनी एकट्यानेच निघून जायचं का? एकट्याने निघून नाही जायचं. मागून येणाऱ्या लोकांसाठी काहीतरी काय करायचं, त्यांनी मार्ग दाखविण्याचं चिन्ह ठेवायचं. अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. जे ज्ञानी झाले त्यांनी अज्ञानी लोकांना काय करावं, सन्मार्गाला लावावं. सन्मार्गाला. मार्गी अंधा सरिसा पुढे देखनाही चाले तैसा. पहा, मार्गाने अंधा सरिसा, आंधळ्या माणसाबरोबर त्याच्या पुढे जैसा देखनाही चाले. एखादा आंधळा मनुष्य असेल, त्याला कुठं कीर्तनाला जायचं, प्रवचनाला जायचं, निघाला तो, तर तो काय करतो, दुसऱ्याच्या आधाराने जातो. जो डोळस माणूस आहे त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि डोळस माणसाच्या पाठीमागे तो कीर्तन प्रवचनाला जातो. मार्गी अंधा सरिसा, वाटाने आंधळ्यासोबत, त्या आंधळ्यापुढं कोण असतं, देखना मनुष्य असतो, डोळस मनुष्य असतो. त्याच्या खांद्यावर हात देऊन तो मनुष्य चालतो. ज्ञानोबा म्हणतात त्याचप्रमाणे आहे. अज्ञाना प्रकटावा धर्म तैसा आचरोनी. शहाण्या माणसाने काय करायचं, स्वतः आचरण करायचं आणि अज्ञानी लोकांना काय करायचं, धर्म समजावून सांगायचा, त्यांच्यापुढे धर्म प्रकट करून सांगायचा. हे काम कोणाचं आहे, देखे प्राप्तार्थ झाले, निष्कामता पावले. ज्यांना परमात्म वस्तू प्राप्त झाली, निष्काम ज्यांचं जीवन झालं, त्यांचं हे काम आहे की त्यांनी स्वतः आचरण करावं आणि दुसऱ्यालाही त्या मार्गाला लावावं. हे त्यांचं काम आहे. इथपर्यंत आपण आलेलो आहे. आज 56व्या ओळीपर्यंत आपलं चिंतन झालेलं आहे. उद्या पुढच्या वेळेचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव